नमस्कार. नाट्यपरिषद सांगलीच्या वाचन कट्ट्यावर आज मी मुकुंद पटवर्धन एका वेगळ्या विषयावरती आपल्याशी संवाद साधतो आहे. आज 21 फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन याचं लिखाण केलेलं आहे श्रीयुत प्रसाद जोग यांनी. आज दिनांक 21 फेब्रुवारी हा दिवस मातृभाषा दिन म्हणून सगळ्या जगभर साजरा केला जातो. 1947 साली हिंदुस्थानची फाळणी झाली आणि पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे 2 देश निर्माण केले गेले. भौगोलिक रचनेनुसार पूर्व पाकिस्तानातील जनता बांगला भाषिक असताना देखील त्यांच्यावर उर्दू भाषा लादली गेली. त्यामुळे तिथंच असंतोषाला सुरुवात झाली. तत्कालीन पूर्व पाकिस्तान म्हणजेच सध्याचा बांगलादेश 21 फेब्रुवारी 1952 रोजी तिथल्या सांस्कृतिक आणि राजकीय संघटनांनी उर्दूऐवजी बांगला भाषेला देशाची अधिकृत भाषा म्हणून घोषित केले जावे यासाठी आंदोलनही केले. तसेच सरकारी कामकाजात, शालेय शिक्षणात आणि देशाच्या चलनावर बांगला लिपी वापरली जावी असा आग्रहही धरला. हे आंदोलन दिवसेंदिवस उग्र होत चालले. या आंदोलनाची परिणिती शेवटी भारत आणि पाकिस्तानच्या 1971च्या युद्धामध्ये झाली आणि बांगलादेश हा नवीन देश उदयाला आला. या युद्धादरम्यान प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मृतीप्रित्यर्थ ढाका मेडिकल कॉलेजच्या जवळ शहीद मिनार उभा केलेला आहे. मातृभाषेच्या प्रेमापोटी आंदोलन करून शेवटी युद्ध केलेल्या लोकांच्या सन्मानार्थ युनेस्कोने जगभरातील लोकांचा धर्मनिरपेक्ष भाषिक हक्क शाबूत राहावा म्हणूनच 17 नोव्हेंबर 1999 रोजी मातृभाषा दिन म्हणून जगभर साजरा करायला मंजुरी सुद्धा दिली. जगभरातील वेगवेगळ्या भाषा जरूर शिकाव्यात, मात्र मातृभाषा ती मातृभाषाच. आणि जेव्हा 2 जण समभाषिक एकत्र येतील तेव्हा तर आवर्जून मातृभाषेतच बोलावे. याला अपवाद म्हणजे अन्य भाषिक ज्याला आपली मातृभाषा कळत नाही अशी व्यक्ती समोर असेल तर सर्वांना समजेल अशा भाषेत संवाद साधणे श्रेयस्कर आणि संभावितपणाचे लक्षण आहे. मूल जन्माला आलं की त्या बाळाचा सर्वात जास्त संवाद हा त्याच्या आईशी होत असतो. त्याचमुळे आई जी भाषा बोलते ती मातृभाषा. आणि मातृभाषेतील संवादाने कोणतीही गोष्ट पटकन समजते. म्हणून मुलांना मातृभाषेत शिक्षण देणे केव्हाही श्रेयस्करच. मातृभाषा कोणती असे विचारले की आपण पटकन मराठी म्हणतो. खरं पाहता ती लिपी आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 85 बोलीभाषा आढळून आलेल्या आहेत आणि तीच त्या व्यक्तीची मातृभाषाही आहे. एक छोटीशी गोष्ट अशी, पेशव्यांच्या दरबारात एक पंडित येतो. त्याला वेगवेगळ्या भाषा अस्खलितपणानं बोलता येत असतात. तो दरबारात म्हणतो, कोणी माझी मातृभाषा ओळखेल काय? नाना फडणवीस मी तुझी मातृभाषा ओळखून दाखवतो असे सांगतात आणि पंडित झोपल्यावर अचानक त्याच्या अंगावर पाणी टाकतात. त्यावेळी भांबावून जाऊन तो पंडित गुजराथीमध्ये शू थयू शू थयू शू थयू असे ओरडतो. तेव्हा नाना त्याला त्याची मातृभाषा गुजराथी आहे असं सांगतात. निद्रिस्त अवस्थेमध्ये असताना मन मातृभाषेमध्ये विचार करत असतं. त्यामुळं अचानक अंगावर पाणी पडल्यावर तो मातृभाषेत बोलतो. तात्पर्य काय तर मातृभाषा केव्हाही चांगली. ती श्रेष्ठ आहे असं मी म्हणणार नाही, कारण दुसरी भाषा ही देखील कोणाची तरी मातृभाषाच असते. हीच गोष्ट निरनिराळ्या राजांच्या पदरी असणाऱ्या शहाण्यांच्या नावे सांगितलीही जाते. ते काहीही असो, पण त्यातला हा आशय हा सगळ्यात महत्वाचा. सध्या जगभर इंग्रजीचा बोलबाला सुरू आहे. काही प्रमाणात तो योग्यही आहे. म्हणून मातृभाषा
ही पर्यायी भाषा कशी होऊ शकते? घरात देखील अन्य भाषेतील शब्द वापरणे कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे. परभाषेतील काही शब्द मातृभाषेने आपले केलेले असतात, म्हणून सरसकट केळ्याला बनाना म्हणणे आणि आंब्याला मँगो म्हणणे चुकीचेच आहे असं मला तरी वाटतं. लेखिका मंगला गोडबोले यापूर्वी स्त्री मासिकामध्ये झुळूक या नावानं एक सदर लिहायच्या. नावाप्रमाणेच ती सुखद झुळूक असायची. त्यातली एक झुळूक मला आठवली. त्यामध्ये लिहिताना आई बाळाला घास भरवताना एक घास चिवचा एक घास काऊचा असं म्हणून चिमणी कावळा दाखवते. थोड्या दिवसात ते मूल इंग्रजी शाळेत जातं आणि तिथली मिस काऊ म्हणून त्या मुलाला गाय दाखवते. मग मूल आईने दाखवलेल्या काऊ म्हणजे कावळा खरा की शाळेतील मिस दाखवते ती काऊ म्हणजे गाय खरी या विचारानं गोंधळतं. असं त्यांनी लिहिलेलं आहे. सगळ्याचा मतितार्थ काय, तर आपल्या मातृभाषेचं वैभव हे आपणच वाढवायला हवं. अजून एक आठवण करतो. 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन अशा नावानंही संबोधलं जातं. म्हणजे आता आपल्या मराठी लोकांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आपली मातृभाषा मराठी असल्यानं आपल्याला लागोपाठ दोनदा हा योग मिळतो आहे. धन्यवाद.